हाय फ्रेंड्स, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी डिझायनर स्लीव्ज बनवणार आहे. तर स्लीवची मापे पाहून घेऊ. रुंदी आहे 5.5 इंच, स्लीवची फिटिंग आहे 7 इंच प्लस 2 इंच मार्जिन ॲड केली. मोंडा आहे 8 इंच, तर शिलाई मार्जिन 2 इंच ॲड करून 10 इंच, वरतून 2 इंच डाऊन घेतलं आणि समोरून हाफ इंच घेतलं, जेणेकरून फिटिंग व्यवस्थित येईल. आणि नंतर कॅनव्हास घ्यायचा, तर 1.5 इंच उंची आणि 17 इंच रुंदी असा घेतला आहे. तर डबल फोल्ड करून त्यावर हाफ सर्कल असे काढायचे. हाफ सर्कल इथे मी पुष्ट्याचं बनवलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर आज या प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं. तुम्ही काही पण घेऊ शकता, एखादं टोपण किंवा असंच पुष्ट्याचं एखादं हाफ सर्कल करून घेऊ शकता. मी पूर्ण घेतलं आहे ड्रॉ करून. तर आता मी हे कातरून घेणार आहे. कट करते वेळेस व्यवस्थित करायचं, जेणेकरून शेप बरोबर आला पाहिजे, कारण आपण या डिझाईनवर स्टिच करणार आहोत. तर इथं माझी पूर्ण डिझाईन कट करून झाली आहे. इथे मी स्लीवचं सेंटर घेतलं आहे आणि कॅनव्हासचं पण सेंटर घेतला आहे, जेणेकरून कोणत्या एका साईडला जास्त जाणार नाही. तर इथे मी पिन अप करून घेते. कॅनव्हास आणि अस्तर मी जॉईंट करून घेते, जेणेकरून हलणार नाही. शिलाई मारते वेळेस व्यवस्थित येईल शिलाई. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. आता मेन फॅब्रिकवर अस्तर आणि कॅनव्हास हे दोन्ही पण ठेवून पिनअप करून घ्यायचं आणि डिझाईनच्या साईडला कॅनव्हासच्या एकदम बरोबर साईडला शिलाई मारून घ्यायची. कॅनव्हासवर घ्यायची नाही, कॅनव्हासच्या साईडला घेतल्यास शेप खूप छान येतो. जेव्हा आपण फूट वर उचलतो तेव्हा सुई खाली असली पाहिजे, त्यामुळे छान कोपरे निघतात. तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे. तर माझी इथं पूर्ण डिझाईन स्टिच करून झाली आहे. आता मी हे कट करून घेणार आणि छोटाले कट मारणार, जेणेकरून जेव्हा आपण डिझाईन उलटी करू तेव्हा खूप छान दिसेल. व्यवस्थित शेप दिसून येतो कट मारल्यामुळे. आणि हाताने थोडी थोडी प्रेस करायची डिझाईन, जेणेकरून शिलाई मारते वेळेस सोपं जाईल. आता मी ते शिलाई मारून घेते. शिलाई एकदम काठावर मारून घ्यायची, शेप ओळखून पडतो त्यामुळे. हे पहा किती छान दिसायला शेप. अशा प्रकारे शिलाई बरोबर आणि व्यवस्थित मारायची, घाई गडबड करायची नाही, कारण हाफ सर्कलला शिलाई मारते वेळेस हळूनच मारावं लागते. आणि इथं पूर्ण मी स्लीव जॉईंट करून घेते. तर मी इथे पूर्ण स्लीव जॉईंट करून घेतली आणि मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं कट करून घेते. तर मी इथे पूर्ण स्लीवचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं आहे आणि स्लीवचा इथे मी सेंटर पॉईंट काढून घेतला आहे आणि लेसचा पण सेंटर घेतला आहे. आणि लेस कटवर्क आहे त्याच्या एकदम साईडला घ्यायची, जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित दिसली पाहिजे. तर मी इथे अशा प्रकारे लेस जॉईंट करत आहे. हाफ सर्कलच्या साईडला लेस जॉईंट करायची. तर इथे मी पूर्ण लेस जोडून घेतली आहे आणि साईडचा कपडा ते कट करून घेते.
तर तुम्हाला स्लीव्ज कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय. टेक केअर.